Hello students, welcome to e-learning platform by Dr. Bapuji Salukhe Institute of Engineering and Technology Kolhapur by Automobile Engineering Department. So let me introduce first myself. I am Professor KG Gharsasi and I am going to teach you the subject Automobile Component Design. Subject code is 22558. सो या लेक्चरमध्ये आपण जो चॅप्टर बघणार आहे तो चॅप्टर नंबर असणार आहे 2 स्ट्रेसेस इन ऑटोमोबाईल कॉम्पोनंट्स म्हणजे ऑटोमोबाईल कॉम्पोनंट्स मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे स्ट्रेसेस डेव्हलप होतात ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे आणि हा या चॅप्टरचा पार्ट नंबर 1 असणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते टॉपिक्स कुठले कुठले असणार आहेत तर फर्स्ट वन असणार आहे ते टाइप्स ऑफ एक्सटर्नल लोड्स म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे लोड्स असणार आहेत ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आणि सेकंड वन असणार आहे ते स्ट्रेस अँड इट्स टाइप म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय आणि त्याचे कुठले कुठले प्रकार असणार आहेत हे आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर टाइप्स ऑफ एक्सटर्नल लोड्स म्हणजे एक्सटर्नल लोड्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असणार तर एक्सटर्नल लोडचे दोन टाइप्स असतात. देअर आर टू टाइप्स ऑफ एक्सटर्नल लोड. तर फर्स्ट वन असणार आहे तो कुठला असणार आहे तर स्टॅटिक लोड. स्टॅटिक लोड म्हणजे काय अ लोड which do not vary in magnitude or direction with respect to time after it has been applied. म्हणजे अशा प्रकारचा लोड की जो त्याच्या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन मध्ये व्हॅरी होत नाही. जो लोड पहिल्यांदा असणार आहे तोच लोड काय असणार आहे शेवटपर्यंत तसाच राहणार आहे इन केस ऑफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर त्याला म्हणायचं स्टॅटिक लोड. तर त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर काय असणार आहे डेड वेट्स ऑफ मशिनरी म्हणजे मशिनरीवर जे डेड वेट्स असणार आहेत त्याचं जे मॅग्निट्यूड असणार आहे ते सेम असणार आहे त्याची डायरेक्शन पण काय असणार आहे सेमच असणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल येणार नाही. तर त्याला म्हणायचं स्टॅटिक लोड. किंवा लोड ऍक्टिंग ऑन वॉल्स म्हणजे जे भिंती असणार आहेत त्यावर जो कुठल्या प्रकारचा लोड ऍक्ट होणार आहे तो पण स्टॅटिक लोड असणार आहे किंवा त्यालाच आपण डेड लोड पण म्हणू शकतो. आणि काय एक्झाम्पल देता येईल तर लोड ऍक्टिंग ऑन कॉलम ऑर स्ट्रट म्हणजे जे कॉलम्स असतील त्याच्यावर जो लोड ऍक्ट होणार आहे तो पण काय असणार आहे स्टॅटिक लोड असणार आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर डेड लोड म्हणू शकतो. सो तर दुसऱ्या टाईपचा जो एक्सटर्नल लोड असणार आहे तो कुठला असणार आहे तर डायनॅमिक लोड. तर डायनॅमिक लोड कसा डिफाइन करता येईल अ लोड which vary in magnitude or direction or in both with respect to time after it has been applied. म्हणजे काय अशा प्रकारचा लोड की जो मॅग्निट्यूड मध्ये व्हॅरी होऊ शकतो किंवा डायरेक्शन मध्ये व्हॅरी होऊ शकतो किंवा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही मध्ये व्हॅरी होऊ शकतो आफ्टर सम टाइम त्याला म्हणायचं डायनॅमिक लोड. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे काय होणार आहे तर कंटिन्युअसली व्हॅरी होत जाणार आहे त्याला म्हणायचं डायनॅमिक लोड किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर लाईव्ह लोड सुद्धा म्हणू शकतो. देअर आर टू टाइप्स ऑफ डायनॅमिक लोड. तर फर्स्ट वन असणार आहे तो सायक्लिक लोड. तर सायक्लिक लोड म्हणजे काय होणार आहे तर हा लोड एका सायकल प्रमाणे ऍक्ट होतो म्हणजे काय होतं कॉम्प्रेशन टेन्शन अशा प्रकारे ऍक्ट होतं. तर इथं तुम्ही बघू शकत असाल इथं फोर्स असणार आहे इथं एक्स ऍक्सिसवर टाइम आहे. तर इथं काय असणार आहे इथं मॅक्झिमम म्हणजे काय असणार आहे टेन्शन असणार आहे परत कॉम्प्रेशन असणार आहे परत टेन्शन आणि परत कॉम्प्रेशन म्हणजे हा लोड एखाद्या सायकल प्रमाणे ऍक्ट होणार आहे तर त्याला म्हणायचं सायक्लिक लोड. आणि सेकंड वन असणार आहे तो कुठला आहे तर इम्पॅक्ट लोड. इम्पॅक्ट लोड म्हणजे काय स्टार्टिंगला जो लोडची व्हॅल्यू असणार आहे किंवा स्टार्टिंगला जे प्रेशर असणार किंवा फोर्स असणार त्याची व्हॅल्यू मॅक्झिमम असणार आहे आणि त्याच्यानंतर लोडची व्हॅल्यू हळूहळू कमी होत जाणार आहे आणि नंतर लोडची व्हॅल्यू काय होणार आहे झिरो होणार आहे म्हणजे सडन इम्पॅक्ट बसणार आहे स्टार्टिंगला त्याला म्हणायचं इम्पॅक्ट लोड. तर इथं आपण बघितलं तर स्टार्टिंगची जी व्हॅल्यू बघितली तर एकदम हायर असणार आहे इथं त्याच्यानंतर व्हॅल्यू हळूहळू कमी होत गेलेली आहे आणि रेस्टला काय झालेले आहे एकदम लास्टला ही व्हॅल्यू झिरो झालेली आहे तर त्याला आपण काय म्हणू शकतो इम्पॅक्ट लोड म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण डायनॅमिक लोडचं क्लासिफिकेशन दोन टाइप्स मध्ये करू शकतो सायक्लिक लोड आणि इम्पॅक्ट लोड. तर डायनॅमिक लोडचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय एक्झाम्पल येईल फोर्स ऑन अ व्हॉल्व स्प्रिंग इन आयसी इंजिन.
म्हणजे जे वॉल स्प्रिंग असणार आहे, इनलेट वॉल किंवा एक्झॉस्ट वॉलच्या ज्या वॉल स्प्रिंग असणार आहे त्याचं जे त्याच्यावर फोर्स असणार आहे, तो फोर्स कसला असणार आहे तर डायनॅमिक टाईपचा लोड असणार आहे. त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कंटिन्युअसली काय होते ते व्हॅरी होती, त्यामुळे त्याला म्हणायचं आपण डायनॅमिक लोड. सो तर नेक्स्ट आपण बघणार आहे स्ट्रेस अँड इट्स टाईप. तर फर्स्ट वन आपण बघणार आहे स्ट्रेस. तर स्ट्रेस कसं डिफाइन करता येईल? द इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया ॲट एनी सेक्शन ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेस. म्हणजे सिम्पली स्ट्रेस काय? इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया, आणि इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल सिग्मा. तर हा जो सिम्बॉल आहे त्याला काय म्हणायचं तर सिग्मा. तर सिग्मा इज इक्वल टू काय येणार आहे पी अपॉन ए, व्हेअर पी इज इक्वल टू काय फोर्स ऑर लोड ऍक्टिंग ऑन अ बॉडी, आणि ए म्हणजे काय असणार आहे क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बॉडी, आणि एसआय युनिट काय येईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे हा जो पी असणार आहे तो फोर्स आहे, फोर्सचं युनिट येणार आहे न्यूटन, आणि अपॉन एरियाचं युनिट येणार आहे मीटर स्क्वेअर. तर एसआय युनिट काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो तर पास्कल पण म्हणू शकतो. तर आता इथं डायग्राम बघितली तर डायग्राम मध्ये काय आहे, एक बार आपण घेतलेला आहे, त्याचा क्रॉस सेक्शन राऊंड असेल किंवा स्क्वेअर क्रॉस सेक्शन असेल, आणि त्याला काय केलेलं आहे दोन्ही साईडला इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍड केलेले आहे. त्या फोर्सचा मॅग्निट्यूड काय असणार आहे पी असणार आहे, आणि दोन्ही फोर्सची डायरेक्शन, इकडच्या फोर्सची डायरेक्शन लेफ्ट साईडला आहे, या फोर्सची डायरेक्शन काय राईट साईडला आहे. अशा प्रकारे आपण फोर्सेस अप्लाइड केलेले, आणि हा आपण एक सेक्शन कन्सिडर केलेला आहे. तर या सेक्शनला आपण इथं बघितलं तर या सेक्शनच्या लेफ्ट साईडचा पार्ट जो असेल तो हा पार्ट असेल, आणि या सेक्शनच्या राईट साईडचा पार्ट असेल तो हा दुसरा पार्ट आहे. तर ह्याच्यावर आपण फोर्स कुठला ऍड केलेला आहे लेफ्ट साईडला पी हा फोर्स ऍड केलेला आहे. तर त्यामुळे काय होणार आहे जो इंटरनल रेझिस्टिंग फोर्स असणार आहे, या जो शाफ्ट असेल त्याचा जो इंटरनल रेझिस्टिंग फोर्स काय असणार आहे तो आर डेव्हलप होणार आहे, आणि तो काय असणार आहे तर इक्वल अँड अपोजिट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन असणार आहे. त्यामुळं जेवढी मॅग्निट्यूड पी ची असणार आहे तेवढीच मॅग्निट्यूड काय असणार आहे आर ची असणार आहे. सेम जर राईट साईडचा आपण पीस बघितला तर राईट साईडच्या पीस मध्ये पण सेम असणार आहे. जेवढी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन पी ची असणार त्याच्या इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन मध्ये काय असणार आहे हा इंटरनल रेझिस्टिंग फोर्स असणार आहे. तर याप्रमाणे आपण कसं डिफाइन करू शकतो तर स्ट्रेस इज इक्वल टू इंटरनल रेझिस्टिंग फोर्स. आता इथं काय इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आर अपॉन एरिया ए. तर इंटरनल रेझिस्टिंग फोर्स आर ची व्हॅल्यू ही केवढी असणार आहे तर हा जो फोर्स पी अप्लाइड केलेला आहे तेवढीच व्हॅल्यू काय असणार आहे आर ची असणार आहे. त्यामुळे आपण स्ट्रेस कसं डिफाइन करू शकतो स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए, दॅट इज फोर्स अपॉन एरिया. सो नेक्स्ट वन पॉइंट आहे टाइप्स ऑफ स्ट्रेसेस, म्हणजे स्ट्रेसेसचे टाइप्स कुठले कुठले आहेत. तर फर्स्ट वन आहे तो कुठला आहे तर टेन्साइल स्ट्रेस. कसं डिफाइन करता येईल? when a body is subjected to two equal and opposite pulls P, then stress induced at any section of the body is called as a tensile stress and it is denoted by symbol sigma T. तर हा जो सिम्बॉल असणार आहे तो सिम्बॉल काय सिग्मा टी. तर इथे एक आपण बॉडी घेतलेली आहे, आणि या बॉडीला काय केलेलं आहे दोन साईडला इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍड केलेले आहेत. म्हणजे इकडे लेफ्ट साईडला पी फोर्स ऍक्ट होणार आहे, इकडे राईट साईडला पी फोर्स ऍक्ट होणार आहे, आणि हा आपण काय घेतलेला आहे मध्ये तर एक सेक्शन कन्सिडर केलेला आहे एक्स एक्स. तर हा सेक्शन आपण लेफ्ट साईडला आणि राईट साईडला डिवाइड केला. तर हा लेफ्ट साईडचा सेक्शन आहे, हा राईट साईडचा सेक्शन आहे. तर हा फोर्स कुठं ऍक्ट होतो लेफ्ट साईडला फोर्स इकडं ऍक्ट होणार आहे. तर जो स्ट्रेस इंड्यूस होणार आहे तो स्ट्रेस इंड्युस्ड कुठं होणार आहे तर राईट साईडला इंड्यूस होणार आहे, आणि त्याची व्हॅल्यू किती असणार आहे तर सिग्मा टी असणार आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर टेन्साइल स्ट्रेस म्हणू शकतो. सेम या हा पोर्शन मध्ये पण सेम असणार आहे. सो सेकंड वन टाइप ऑफ स्ट्रेस असणार आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. तर कसा डिफाइन करता येईल? when a body is subjected to two equal and opposite axial push forces P, then the stress induced at any section of the body is called as a compressive stress and it is denoted by symbol sigma C. म्हणजे काय तर इक्वल अँड अपोजिट
ऍक्सियल पुश फोर्सेस. मगाशी आपण टेन्साईल स्ट्रेस मध्ये काय बघितलं तर पुल फोर्सेस होते, ह्याच्यामध्ये काय असणार आहे तर पुश फोर्सेस असणार आहेत आणि त्याला काय म्हणायचं तर कम्प्रेसिव्ह स्ट्रेस. तर इथं परत सेम असणार आहे. आपण एक बॉडी घेतली आणि या बॉडीवर काय केले तर पी मॅग्निट्यूडचे 2 ऍक्सियल पुश फोर्सेस इथे अप्लाय केले आणि हा सेक्शन असणार आहे एक्स एक्स. तर या सेक्शनच्या हा लेफ्ट साईडचा सेक्शन इथं दाखवलेला आहे आणि राईट साईडचा सेक्शन इथं दाखवलेला आहे. तर या पुल फोर्स पी मुळे काय होणार आहे, इकडं राईट साईडला काय होणार आहे सिग्मा सी अमाऊंटचा काय होणार आहे तर इथं कम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होणार आहे. सेम या साईडच्या हाफ पोर्शन मध्ये पण सेम होणार आहे. तर त्याला काय म्हणायचं कम्प्रेसिव्ह स्ट्रेस. नेक्स्ट थर्ड वन टाइप ऑफ स्ट्रेस असणार आहे शेअर स्ट्रेस. तर शेअर स्ट्रेस म्हणजे काय, व्हेन अ बॉडी इज सब्जेक्टेड टू two equal and opposite forces acting tangentially across the resistance section, as a result of which the body tends to shear off the section, then the stress induced is called as a shear stress and it is denoted by symbol τ. म्हणजे काय, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्टिंग टँजन्शियली अक्रॉस द रेझिस्टिंग सेक्शन. तर इथं तुम्हाला डायग्राम दिसत आहे. या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे तर या 2 प्लेट्स आहेत आणि या 2 प्लेट्स काय केलेल्या आहेत तर एका रिवेटनं काय केलेल्या आहेत फिक्स केलेल्या आहेत. तर वरच्या प्लेटवर पी अमाऊंट ऑफ फोर्स ऍक्ट होतो ऍट लेफ्ट साइड आणि खालच्या प्लेटवर पण पी अमाऊंटचा फोर्स ऍक्ट होणार आहे ऍट अ राईट साइड. तर याच्यामुळं काय होणार आहे, या ज्या रिवेटवर असणार आहे त्या रिवेटवर काय होणार आहे तर फोर्सेस ऍक्ट होणार आहेत आणि हा रिवेट काय होणार आहे या जो सेक्शन मधून काय होणार आहे तर ब्रेक होणार आहे किंवा शेअर ऑफ होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्याला काय म्हणू शकतो आपण शेअर स्ट्रेस म्हणू शकतो. तर मॅथमॅटिकली डिफाईन करायचं झालं तर टो इज इक्वल टू काय येणार आहे पी अपॉन एरिया ए विच इज इक्वल टू काय होईल फोर्स पी अपॉन एरिया. आता एरिया कुठला आपण कन्सिडर करणार आहे जिथून तुमचा रिवेट हा ब्रेक झालेला आहे. तर रिवेट या सेक्शन मधून ब्रेक झालेला आहे आणि हा सेक्शन काय असणार आहे तर सर्क्युलर सेक्शन असणार आहे. त्यामुळे त्याचा एरिया काय येणार आहे पाय बाय 4 डी स्क्वेअर हा त्याचा एरिया येणार आहे. त्यामुळे हे 4 वरच्या साईडला गेल्यावर काय होईल 4p अपॉन पाय डी स्क्वेअर. तर शेअर स्ट्रेस कसा डिफाईन करता येईल मॅथमॅटिकली 4p अपॉन पाय डी स्क्वेअर असा तुम्ही हा शेअर स्ट्रेस मॅथमॅटिकली डिफाईन करू शकता. सो फोर्थ वन टाइप ऑफ स्ट्रेस आहे बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय, व्हेन अ स्ट्रेट बीम इज सब्जेक्टेड टू अ बेंडिंग मोमेंट MB then it is called as a bending stress and it is denoted by symbol sigma b. तर इथं फिगर मध्ये तुम्हाला काय दिसत आहे एक काय दिसत आहे बीम दिसत आहे. हा बीम काय झालेला आहे तुमचा बेंड झालेला आहे किंवा इथं तुम्हाला दिसत नाही तर मी ड्रॉ करून दाखवतो. हा जो तुमचा बीम असणार आहे तो आता स्ट्रेट आहे, त्याच्यावर जेव्हा लोड अप्लाय तो काय होईल असा बेंड होईल. जो तुमचा बीम असणार तो या टाइप मध्ये बेंड होईल आणि बेंड झाल्यामुळं या सेक्शनचा जो वरच्या साईडचा सेक्शन असणार आहे त्याच्यावर इथं काय होतील तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऍक्ट होतील आणि खालच्या साईडचा जो सेक्शन असणार त्याच्यावर काय होणार आहे तर टेन्साईल फोर्सेस ऍक्ट होतील. हे इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. जो तुमचा वरच्या साईडचा सेक्शन असणार आहे त्या वरच्या साईडच्या सेक्शनला काय झालेलं आहे तर इथं कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस ऍक्ट झालेले आहे आणि खालच्या साईडच्या सेक्शनवर काय झालेलं आहे तर टेन्साईल फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर बेंडिंग स्ट्रेसेस म्हणू शकतो. तर हे जर मॅथमॅटिकली तुम्हाला डिफाईन करायचं झालं तर ते कसं डिफाईन करू शकताय सिग्मा बी इज इक्वल टू म्हणजेच बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू MB इंटू वाय अपॉन आय, वेअर MB इज इक्वल टू काय येईल तर बेंडिंग मोमेंट, y इज इक्वल टू सेंट्रल डिस्टन्स इथं तुम्हाला दिसत असेल आणि I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. तर या फॉर्म्युल्यानं तुम्ही बेंडिंग स्ट्रेस फाइंड करू शकता. फिफ्थ वन टाइप ऑफ स्ट्रेस असणार आहे टॉर्शनल शेअर स्ट्रेस. टॉर्शनल शेअर स्ट्रेस म्हणजे काय, व्हेन अ ट्रान्समिशन शाफ्ट इज सब्जेक्टेड टू द एक्सटर्नल टॉर्क then the internal stresses are developed. These internal stresses resist the action of twist is called as a torsional shear stress. तर इथं आपण फिगर मध्ये बघितलं तर ही एक शाफ्ट आहे आणि ही शाफ्ट काय होत आहे तर रोटेट होत आहे
आणि त्या शाफ्टवर काय असणार आहे तर एम्प्टी अमाऊंटचा टॉर्क इथे अप्लाय झालेला असणार आहे. त्यामुळे काय होणार शॉर्ट ही जी तुमची शाफ्ट असणार आहे ती रोटेट होणार. तर परंतु इथं इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत आणि इंटरनल स्ट्रेसेस काय करणार आहेत तर या शाफ्टच्या जे ट्विस्टिंग मुवमेंट असणार आहे त्या ट्विस्टिंग मुवमेंटला काय करणार आहे तर अपोज करणार. इथं तुम्हाला दिसत असतील, इथं वरच्या साईडला झालेले आहेत, इथं खालच्या साईडला हे स्ट्रेसेस डेव्हलप झालेले आणि हे काय करणार आहे तर ट्विस्टिंग मुवमेंटला काय करणार आहे तर अपोज करणार आहेत आणि ह्यालाच आपण काय म्हणतो तर टॉर्शनल शिअर स्ट्रेस म्हणतो. मॅथमॅटिकली कसं डिफाईन करता येईल, टो इज इक्वल टू म्हणजे टॉर्शनल शिअर स्ट्रेस इज इक्वल टू mt इंटू आर अपॉन जे, वेअर mt इज इक्वल टू टॉर्क, r इज इक्वल टू रेडियल डिस्टन्स अँड j इज इक्वल टू काय तर पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. या फॉर्म्युल्यावरून तुम्ही काय करू शकता तर टॉर्शनल शिअर स्ट्रेस इझिली फाइंड करू शकता. नेक्स्ट वन टाइप ऑफ स्ट्रेस असणार आहे तो थर्मल स्ट्रेस. तर थर्मल स्ट्रेस म्हणजे काय, व्हेन एव्हर अ बॉडी इज सब्जेक्टेड टू द राइज और फॉल इन टेम्परेचर इट एक्सपिरियन्सेस एक्सपान्शन और कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे कुठली पण बॉडी घेतली त्या बॉडीचं टेम्परेचर जर इन्क्रीज केलं आपण तर ती बॉडी एक्सपांड होणार आहे, त्याचबरोबर जर टेम्परेचर कमी केलं तर ती बॉडी काय होणार आहे तिथं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. इफ द बॉडी इज अलाउड फ्रीली एक्सपांड और कॉन्ट्रॅक्ट ड्यू टू चेंज इन टेम्परेचर देन नो स्ट्रेसेस आर इंड्युस्ड इन द बॉडी. म्हणजे काय तर बॉडी आपण फ्रीली ठेवली म्हणजे काय, जर टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे ती एक्सपांड होणार आहे आणि टेम्परेचर कमी झालं तर ती काय होणार आहे बॉडी कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. अशीच जर बॉडी ठेवली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्ट्रेसेस तिथं डेव्हलप होणार नाही. पण जर आपण त्या बॉडीचं डिफॉर्मेशन प्रिव्हेंट केलं म्हणजे त्या बॉडीला काय केलं आपण फिक्स केलं, ती एक्सपांड होणार नाही आणि कॉन्ट्रॅक्ट होणार नाही आणि अशा वेळी जर टेम्परेचर वाढलं तर त्यामुळं काय होणार आहे त्या बॉडीमध्ये तिथं थर्मल स्ट्रेसेस डेव्हलप होणार, त्या बॉडीमध्ये तिथं थर्मल स्ट्रेसेस डेव्हलप होणार आणि ह्यालाच काय म्हणू शकतो तर आपण थर्मल स्ट्रेस म्हणू शकतो. म्हणजे काय बॉडीचं जे डिफॉर्मेशन असणार आहे ते डिफॉर्मेशन आपण प्रिव्हेंट केलं जरी टेम्परेचर वाढत गेलं तरी, त्यामुळं बॉडीमध्ये थर्मल स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत, त्याला आपण थर्मल स्ट्रेस म्हणू शकतो. आणि इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल सिग्मा. कशाने डिनोट करतो आपण सिम्बॉल सिग्मा.